चला तर मग आज आपण सगळे मिळून एका अशा प्रवासाला निघूया जो आपल्याला थेट आपल्या बालपणीच्या शाळेच्या वर्गात नेऊन बसवेल. आठवतंय ते एक पुस्तक ज्यानं एका संपूर्ण पिढीला एका नव्या भाषेची ओळख करून दिली, एका नव्या जगाची ओळख करून दिली. चला त्या आठवणींना पुन्हा एकदा जागूया. आठवतंय का हे इंग्रजीच्या पुस्तकाचं कव्हर? हे फक्त एक पुस्तक नव्हतं, हे आमच्या भीतीचं, संघर्षाचं आणि मग अगदी हळूहळू आत्मविश्वासाचं दार होतं. ज्या कोणी 1970 ते 1986च्या काळात शाळा अनुभवली असेल ना, त्यांच्या काळजात हे कव्हर बघून आजही धस्स होतं. तर मग पुस्तकाचं पहिलं पान आणि आपली पहिली ओळख. हे बघा, हे पान, हेच तर होतं आपलं पहिलं इंग्रजी विश्व. अँट, ॲपल, बेबी, हे शब्द कुठे होते? हे तर चित्रांच्या रूपात थेट मनात कोरलेले ठसे होते. प्रत्येक चित्राबरोबर एक नवीन शब्द, एक नवीन ओळख आपल्या मनात घर करून बसत होती. आणि काही चित्र तर अशी काही पक्की लक्षात राहिलेत ना की आजही बॅट म्हणलं की मला तरी तो पिवळा क्रिकेट बॅटच डोळ्यासमोर येतो. तुमच्या बाबतीतही असंच होतं नाही का? ही काही फक्त शब्दांची यादी नव्हती हो, ही तर आपल्या रोजच्या आयुष्याची ओळख होती. बस म्हणजे गावातून शहराकडे जाणारी एसटी, बायसिकल म्हणजे शाळेपर्यंतची आपली स्वप्नांची सवारी, आणि बुक हेच ते पुस्तक ज्यामुळे हे सगळं शक्य होत होतं. पण हा सगळा प्रवास काही इतका सोपा नव्हता. ह्या गोड आठवणींसोबत एक दुसरी आठवणही जोडलेली होती, जी आपल्यापैकी कोणीच विसरू शकत नाही. ती आठवण होती भीतीची, गुरुजींची आणि त्यांच्या हातातल्या छडीची. तेव्हा इंग्रजी म्हणजे भीती आणि गुरुजी म्हणजे कडक शिस्त. हातात छडी, डोळ्यात करारी नजर, स्पेलिंग चुकलं की मग गय नव्हती. पाठीवर बसलेला छडीचा मार आणि डोळ्यात आलेलं पाणी आठवतंय ना? पण एक गोष्ट खरी आहे, भीती होती पण त्याच गुरुजींनी आमचा हात धरला होता. त्यांनीच आम्हाला वाचायला शिकवलं, लिहायला शिकवलं आणि या जगाशी आत्मविश्वासाने कसं बोलायचं हे शिकवलं. खरंय, ती छडी जितकी मारायची ना तितकाच विद्येचा संस्कारही करायची. मला आजही आठवतंय आमचे गुरुजी चिंचेच्या झाडाखाली तो काळा बोर्ड लावून इंग्रजीचे शब्द लिहायचे. तो वारा, ती सावली, तो मातीचा वास आणि ABCD शिकवणारे आमचे गुरुजी. ते चित्र आजही अगदी जसंच्या तसं डोळ्यांसमोर उभं राहतं. त्यावेळी मोठमोठ्या इमारती नव्हत्या, पण ज्ञानाची श्रीमंती होती. हीच आमची शाळा होती आणि हेच खरं शिक्षण होतं. त्या गुरुजींनी, त्या शाळेनं आपलं आयुष्य तर घडवलंच, पण या एका पुस्तकाची देणगी काय होती? या एका पुस्तकानं त्या पिढीला नेमकं दिलं तरी काय? आज मागे वळून पाहताना हा विचार मनात येतो आणि वाटतं की ती खरंच एक खूप मोठी देणगी होती. विचार करा, आजच्या सारखी ऑडिओ व्हिज्युअल साधनं नव्हती, इंग्रजी माध्यमाच्या शाळा तर नव्हत्या. पोरग गावातला असो किंवा शहरातलं, बालभारतीच्या ह्याच एका पुस्तकातून सगळी मुलं इंग्रजी शिकली. कमाल म्हणजे या पुस्तकाने कधीच कोणामध्ये भेदभाव केला नाही. माहितीये, याच पुस्तकाने आपल्याला आपल्या गावापलीकडचं जग दाखवलं. आपल्या गावात वैदू असायचे, पण शहरातला तो पांढरा कोट घातलेला डॉक्टर कसा असतो हे आपल्याला पहिल्यांदा याच पुस्तकातल्या चित्रातून कळलं. आपण शेती बघितली होती, घर बघितलं होतं, पण त्याच्या पलीकडे जिथे लोक टेबला खुर्चीवर बसून काम करतात ते ऑफिस. त्या ऑफिसची पहिली कल्पना सुद्धा याच पुस्तकाने आपल्या मनात रुजवली. जणू काही एक नवीनच जग आपल्यासमोर उघडा झालं होतं. आणि सगळ्यात भारी आठवण, आपल्या गावावरून कधीतरी आवाज करत जाणाऱ्या त्या वस्तूची ओळख, एरोप्लेन. त्याचं चित्र दाखवून याच पुस्तकाने आपल्या लहानग्या स्वप्नांना जणू पंखच लावले होते नाही का? म्हणूनच आज जेव्हा मागे वळून पाहतो ना, तेव्हा एकच गोष्ट जाणवते, आपण इंग्रजी शिकलो ते फक्त आणि फक्त या पुस्तकामुळे आणि आपल्या त्या शिस्तप्रिय पण तितक्याच मायाळू गुरुजींमुळे. खरंच आजही त्या पानावरील प्रत्येक चित्र, प्रत्येक शब्द मनावर अगदी तस्साच्या तस्सा कोरलेला आहे. तर ह्या होत्या माझ्या काही आठवणी. पण मला माहिती आहे, ही गोष्ट फक्त माझी नाहीये, ही आपल्या संपूर्ण पिढीची आहे. आणि म्हणूनच आता तुमची पाळी. सांगा बरं, तुमचे गुरुजी कसे होते? कडक शिस्तीचे की अगदी मित्रासारखे? आणि तुमची शाळा ती कशी होती? चिंचेच्या झाडाखाली भरायची की एखाद्या जुन्या वाड्यात? प्रत्येकाच्या शाळेची आठवण नक्कीच वेगळी असणार. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, इंग्रजी विषयाची भीती वाटायची का? म्हणजे मनात एक धाकधूक असायचीच ना? या तुमच्या आठवणी आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मी आधीच म्हटल्याप्रमाणे ही गोष्ट फक्त माझी नाही, ही आपल्या सगळ्यांची आहे.
चला तर मग या आठवणींना आपण सगळे मिळून पुन्हा एकदा जगूया. बालभारती रिवाइंड आठवणी जपण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न. ही आठवण आपल्या त्या जुन्या वर्गमित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. पुन्हा भेटूया अशाच एका सोनेरी आठवणीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.